चिंबोऱ्यांची रेसिपी दाखवते। ते ह्या चिंबोऱ्या साफ करून झालेल्या आहेत माझ्या आणि त्याला लागणारा जी माळ मसाले वाटणं आहेत ती दाखवते। कांदा पेस्ट, लसूण, आलं आणि हे खोबऱ्याचं वाटण आणि हे मसाले आणि हे तेल आहे आणि हे त्याचं आतलं ते पिवळं गर चिंबोरीच्या। आणि आता मी पहिलं इकडे तेल टाकते। तेल टाकते, तेलानंतर कांदा चांगला परतून घेऊया। थोडा गॅस फास्ट करू आपण। कांदा आता मस्तपैकी पिवळा पडलेला आहे। आता त्यात काय काय टाकूया आपण। ही पहिला कांदा पेस्ट टाकते 2 चमचे आणि लसूण पेस्ट 1 चमचा, आला पेस्ट थोडासा 1 चमचा, 1 चमच्यापेक्षा थोडे कमी घेतले आणि थोडंसं पूर्ण मिक्स करून घेऊ आपण तेलामध्ये। आणि जे वाटण बनवलं आहे पूर्ण आपण ते तेलामध्ये टाकू। हे छानपैकी असं शिजवून घेऊ आपण, तेल सुटलं पाहिजे असं। ढवळते कारण ते बुडाला नाही लागावं म्हणून। तेल सुटलं छान का मग आपण त्याच्यात मीठ मसाला घालून घेऊ। तसं शिजायला लागलंय, त्याला बुडबुडे येत आहेत आता चांगले। हे बघा चांगलं तेल सुटायला लागले। आपण आता थोडासा गॅस कमी करून घेऊ आणि जे मीठ मसाला टाकून घेऊ त्याच्यात। ही हळद 1 चमचा आणि हे लाल तिखट, आम्हाला तिखट लागतं थोडं म्हणून 3 चमचे लाल तिखट टाकते। आणि हा घरचा मसाला गोडा मसाला हा आहे, तो थोडा जास्त जास्त टाकते त्याच्यात। आणि हे मीठ 2 चमचे, चवीप्रमाणे 2 चमचे टाकले मीठ मी, कारण त्याला छानपैकी असं रस्सा बनवणार आहे। आणि हे त्याचं काढलेलं आतलं पिवलं ते पण तेल वाटणात टाकते, मिक्स करून घेते। छान रस्सा लागेल त्याच्याने, चव येईल चांगली। आणि आता झालेले पूर्ण हे थोडेसे मसाले शिजवते अजून थोडे। हे आपलं वाटणाचं थोडंसं पाणी टाकते त्याच्यात। अजून थोडीशी एक उकळी येऊन देते त्याला वाटणाला, मग त्याच्यात चिंबोऱ्या टाकून घेते।
आता उकळी आलेली आहे पटणाला आणि चिंबोऱ्या त्याच्यात टाकून देते. थोडस पाणी पण टाकते आणि बाकीचं पाणी आपण वरत त्याच्यावर ठेवून देऊ, त्याच्यावर झाकणावर ठेवून देऊ. झाकण ठेवून देऊ असं. आणि एक ग्लास हा पाणी त्याच्यात आपण वरत ठेवून देऊ. आणि हे गरम पाणी झालं का मग तेच परत भाजीत आपण टाकून घेऊ. आपला 20-25 मिनिटं झालेले आहेत भाजीला आणि भाजी झालेली आहे. थोडस अजून 5 मिनिटं आपण ठेवूया, मग पूर्ण रेडी झाली आपली भाजी. चला.